अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. एक दिवस एक कुत्रा एका घराच्या दारात येऊन शांतपणे बसला होता. तो कोणताही त्रास देत नव्हता. फक्त शांतपणे तिथे बसला होता. पण घरातली एक व्यक्तीने त्याला हाकलायला सुरुवात केली आणि नंतर तिने काठीनेच त्या मुक्या जीवाला मारहाण केली. तेव्हा दुसरी व्यक्ती म्हणाली, "थांबा, त्या मुक्या जीवाला असं वागवू नका. तुम्हाला माहित नाही का, हे दत्तगुरूंचे श्वान आहे?" तेव्हा त्या माणसाने काहीही ऐकलं नाही, पण त्या कुत्र्याला मारत राहिला. कुत्रा रडत-रडत बाहेर निघून गेला. रडणारा कुत्रा मनोमन दत्तगुरूंचा धावा करत होता. दत्तगुरू तिथे प्रकट झाले आणि म्हणाले, "हे श्वाना, तू रडू नकोस. आज मी जी कथा सांगत आहे ती तू शेवटपर्यंत ऐक आणि ही कथा जो कोणी मन लावून शेवटपर्यंत ऐकेल त्याच्यावर माझी कृपादृष्टी नक्कीच राहील आणि त्याला माझ्या म्हणजे श्वानांची महत्त्वही समजेल." आणि या रहस्याचा अर्थ समजला तर दत्तगुरूंच्या प्रतिमेकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलून जाईल. दत्तगुरूंच्या मागे दिसणारे ते 4 कुत्रे कोणी साधे नाहीत, तर त्यांच्या मागे दडलेलं आहे एक दत्त तत्वाचा अद्भुत रहस्य. चल तर मग मी ही गोष्ट तुला सांगतो, ती तू मन लावून शांतपणे ऐक. असं म्हणून दत्तगुरू कथा सांगायला सुरुवात करतात. माझ्या मागे गाय असते, पण त्याच्या मागे 4 कुत्रे का असतात? हिंदू धर्मात कुत्र्याला देवाजवळ स्थान का दिले गेले आहे? ही फक्त कलाकृती नाही. यामागे वेद, उपनिषद, गुरुपरंपरा आणि आत्मज्ञानाशी जोडलेलं एक अत्यंत गूढ रहस्य दडलं आहे. आजचा हा व्हिडिओ त्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहा. भगवान दत्तात्रयांच्या मूर्तीत प्रत्येक गोष्ट प्रतिकात्मक आहे. त्यांचे 3 मुख, 6 हात, कामधेनू गाय, औदुंबर वृक्ष आणि 4 कुत्रे यातील एकही गोष्ट योगायोगाने नाही, तर हे संपूर्ण विश्व आध्यात्मिक विज्ञान आहे. 4 कुत्रे म्हणजे काय आहे हे जाणून घेऊया. भारतीय परंपरेनुसार हे 4 कुत्रे म्हणजे ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद आहेत. हे 4 वेद म्हणजे मानवजातीला मिळालेला सर्वात प्राचीन दिव्य ज्ञानसागर आहे. वेद म्हणजे कोणत्याही एका मनुष्याने लिहिलेलं पुस्तक नाही. त्यांना अपौरुषेय म्हणतात. म्हणजेच ज्यांची निर्मिती कोणत्याही मनुष्याने केलेली नाही. ऋषींनी समाधी अवस्थेत ब्रह्मज्ञान ऐकले आणि तेच पुढे वेद म्हणून प्रकट झाले. हा सर्वात मोठा प्रश्न आहे की त्या वेदांना कुत्र्यांचे स्वरूप का दिले आहे? हत्ती नाही, गरुड नाही, हंस नाही, कुत्राच का? कारण कुत्र्यामध्ये 4 महान गुण आहेत. चला तर मग आपण ते पाहून घेऊया. पहिली गुण आहे तो म्हणजे निष्ठा. ज्याच्यावर आपण प्रेम करतो त्याला आयुष्यभर सोडत नाही. वेद देखील सद्गुरूंना कधीही सोडत नाही. वेदांमधले विचार माणसाला प्रेम करायला शिकवतात. आयुष्यभर साथ निभावणं शिकवतात. चांगल्या दृष्टीने आयुष्याकडे बघायला शिकवतात. दुसरा गुण आहे जागरूकता. जागरूकता म्हणजे कुत्रा कधीही झोपत नाही. झोपेतही तो जागा असतो. साधकानेही नेहमी जागृत राहिले पाहिजे. वासना, अहंकार, क्रोध, लोभ यांच्यापासून सावध राहिले पाहिजे. आपली वासना आणि लोभ हा आपला आयुष्य खराब करू शकतो. म्हणूनच जागरूकता. तिसरा गुणधर्म आहे नम्रता. कुत्र्याला अभिमान नसतो. ज्ञान मिळाल्यानंतरही नम्र राहणे हे त्याच्याकडून चांगले समजते. हेच आपल्याला वेद शिकवतात. कोणताही अभिमान बाळगला तर तो शेवटी मातीत मिसळतो. म्हणून कुणी कितीही मोठे व्हा विचाराने, पैशाने, समृद्धीने, पण आपली नम्रता कधीच घालवू नका. जसा कुत्रा नम्रपणे आपल्या मालकाला साथ देतो, त्याचप्रमाणे आपणही आपल्या जीवनाशी नम्रपणे राहिलं पाहिजे. हा संदेश यातून भेटतो. चौथा आहे सेवा. कुत्रा बदल्यात काहीच मागत नाही. तो फक्त सेवा करतो. तसंच सद्गुरूंच्या सेवेतही हाच भाव हवा. आपण निस्वार्थपणे सद्गुरू चरणी निलीन होऊन जावं. त्यांच्याकडून कोणतीही अपेक्षा करू नये. त्याच्या पश्चात आपल्याला कधी ना कधी दत्तगुरू फळ देतातच. म्हणूनच गुरुकडून कधीही कोणत्याही इच्छेची मागणी करू नका. फक्त सेवा करत राहा. भक्तांनो, तुम्ही सुद्धा पाहिलं असेल, तुम्ही निस्वार्थपणे जेव्हा सेवा करता तेव्हा दत्तगुरू तुमच्या पाठीशी कोणत्या ना कोणत्या रूपात कधीही उभे असतात. तुम्हाला असा काही अनुभव आला असेल तर तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये शेअर करा. त्याने दुसऱ्या भक्तांना एक चांगली ऊर्जा भेटते. आयुष्य जगण्यासाठी एक नवीन जोम भेटतो.
चला तर पुढे जाऊया. इथे एक अद्भुत रहस्य आहे. वेद भगवानांच्या पुढे नाहीत, मागे आहेत. कारण वेद भगवानांना शोधत नाहीत. वेद भगवानांच्या मागे चालतात. खरे ज्ञान सद्गुरूंच्या मागेच असते. गुरुतत्व वेदांपेक्षाही श्रेष्ठ आहे. म्हणूनच संत म्हणतात, गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. काही दत्त परंपरांमध्ये आणखी एक सुंदर अर्थ सांगितला जातो. हे चार कुत्रे म्हणजे सत्ययुग, त्रेतायुग, व्यापार युग आणि कलियुग यांचे प्रतीक आहेत. काळ बदलतो, युगे बदलतात, पण गुरुतत्व कायम राहते. म्हणून चारही युगे भगवान दत्तात्रयांच्या चरणाशी जोडलेले आहेत. भारतीय जीवन पद्धतीत चार पुरुषार्थ सांगितले आहेत: धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. हे चारही योग्य मार्गाने जगले तर मनुष्य आत्मदानाकडे जातो. भगवान दत्तात्रय सांगतात, या चारही गोष्टी तुम्हाला स्वामी गुरुतत्वात आहेत. आणि म्हणूनच हे चार कुत्रे सुद्धा त्यांचं एक प्रतीक मानले जातात. आध्यात्मिक दृष्टिकोनातून हे चार कुत्रे मन, बुद्धी, चित्त, अहंकार यांचेही प्रतीक मानले आहेत. मन सतत भरकटते, बुद्धी निर्णय घेते, चित्त आठवणी साठवते, अहंकार स्वतःला श्रेष्ठ समजतो. पण जोपर्यंत ही चारही गुरुच्या अधीन होत नाहीत, तोपर्यंत आत्मज्ञान मिळत नाही. हे गुरुदेव दत्त आपल्याला सांगतात. भगवान दत्तात्रयांनी 24 गुरु केले, परंतु प्रत्येकाकडून काही ना काहीतरी ते शिकले. म्हणूनच 4 वेदही त्यांच्या मागे उभे आहेत. कारण जे प्रत्येकाकडून शिकतो त्याच्या मागे संपूर्ण विश्वाचे ज्ञान उभे असते. यातूनच भगवान दत्तात्रय आपल्याला सांगतात, आज माहिती खूप आहे पण ज्ञान कमी आहे. मोठ्या पदव्या आहेत पण नम्रता नाही. मोठे मोबाईल आहेत पण मन शांत नाही. भगवान दत्तात्रय पुढे सांगतात, ज्ञान हे पुस्तकात नसते, ज्ञान नम्रतेत असते. ज्याच्या आयुष्यात श्रद्धा, सेवा, नम्रता आणि गुरुभक्ती आहे, त्याच्या मागे चारही वेद कायम उभे राहणार. पुढच्या वेळी भगवान दत्तात्रयांचे दर्शन घेताना फक्त त्यांच्या 3 मुखांकडे पाहू नका. त्यांच्या मागे उभ्या असलेल्या त्या 4 कुत्र्यांकडेही पहा. कारण ते आपल्याला सांगत असतात, वेद वाचून माणूस विद्वान होतो, पण गुरूंच्या चरणी राहून माणूस ज्ञानी होतो. म्हणूनच नेहमी शांत, सरळ आणि चांगलं आयुष्य जगायचं असेल तर अहंकार सोडा. तुमच्या सद्विवेक बुद्धीचा चांगला उपयोग करा आणि आयुष्यात पुढे जा. तुमच्या मागे दत्तगुरूंचा आशीर्वाद कायमस्वरूपी राहील. जर तुम्हाला भगवान दत्तात्रयांविषयी अशाच गूढ आणि सत्य कथा जाणून घ्यायच्या असतील तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. कमेंटमध्ये श्रद्धेने लिहायला विसरू नका. श्री गुरुदेव दत्त. धन्यवाद.